मी संतोष जुवेकर यांना विनंती करतो घोषित संतोष जुवेकर यांना विनंती करतो की त्यांनी या कॅटरिना मध्ये जावं. मी यांना विनंती करतो की त्यांनी या काठमांडू मध्ये काय ते त्या चौकोनात जाणार प्लीज. कारवाल्याला सुरुवात करण्यापूर्वी कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी मी संतोष जुवेकर यांना विचारतो की मी बसू? नाही, बसा बसा. तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे का? वाटलं तर द्या. नाही, घ्यावंच लागेल तुम्हाला, आम्ही देतोच. धनलक्ष्मी रोटरी. धनलक्ष्मी रोटरी. काय तिला ना आज काम, तुला वकिलाचं काम आहे आज. आणि तुम्ही हॅलो, तुम्ही जज आहात, विसरू नका प्लीज. हा मर्डर मर्डर. अरे मर्डर नाही, ते काय बोलतात ते ऑर्डर ऑर्डर म्हणतात त्याला. कोणाच्या बाजू? तुम्ही संतोष जुवेकर यांच्या बाजूने बोलायचंय. हा आई शपथ, संतोष जुवेकर काय कडक दिसतो यार. अरे हे संतोष जुवेकर नाही, हे अरे काही फरक आहे की नाही? दिसतोय का नीट? हा संतोष जुवेकर आहे. तो असता तर जाम मजा आली असती यार. अरे काय हो बघा ना काय ऍडजस्ट होत. यांच्यात काय ऍडजस्ट करू आता मी? काय कसं काय करायचं माणसाने सांगा आता. नाही नाही असं तुम्ही चालू करा. तुम्ही क्या तुम्ही शांत बसा रे, गडबड करू नका. सरांना मला विचारायचं, सर झेंडामध्ये हे होते, मोरियामध्ये हे होते, भटिंडामध्ये नव्हते, हा योग्य निर्णय कसा काय घेतला? बघूया. बाप की अदालत मध्ये संतोष जुवेकरवर पहिला आरोप कोणता आहे? मी असं ऐकलंय की 1 तारा मिळवण्यासाठी तुम्ही अवधूत गुप्ते यांची रॅगिंग केली. म्हणजे कशी? दिवस रात्र तुम्ही त्यांच्या बिल्डिंग खाली उभे राहायचात, त्यांच्या घरात शिरायचात, वेगवेगळे वेषांतर करायचात. कधी दूधवाला, कधी इस्त्रीवाला, कधी भैया. तरी ते तुम्हाला बरोबर ओळखायचे नाही संतोष जुवेकर. तुम्ही घरापर्यंत पोहोचलात, त्यांच्या घरात राहिलात, त्यांचं रेशन संपवलं, त्यांच्या मुलाची बिस्किटं संपवली. तुमचं काय म्हणणं आहे यावर? तुमचं बरोबर आहे. नो ऑब्जेक्शन, यू डिझर्व इट. सरकारी वकील त्यांच्या बाजूने बोला ना काहीतरी. तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? डॉक्टर 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 नाही, ऑर्डर ऑर्डर म्हणायचं असतं त्याला, ऑर्डर म्हणतात त्याला. ऑर्डर ऑर्डर. 1 तारा तुम्ही सिनेमा केलात, त्यांनी घेतलं तुम्हाला 1 तारामध्ये, आणि तुमच्यावर असा आरोप आहे की 1 तारा सिनेमात तुम्ही अभिनय केला. तोडफोड करू नका. काय तोडलं? अरे माझा फोन होता तो. यार एक तर मी येत नाही अशा कार्यक्रमाला यार, तुम्ही नुकसान करता. अरे फोन तोडला तू. ऍक्टर ऍक्टर. अरे ऍक्टर नाही रे बाबा, ऍक्शन म्हणा ना कधीतरी यार. ऍक्शन ऍक्शन. हा ऍक्शन. परत घ्या तुम्ही प्लीज. तुम्ही 1 तारा सिनेमात अभिनय केला. ऑब्जेक्शन मायनॉट. हे न ओरडता पण होतं ना, का ओरडायचं? ऑब्जेक्शन एवढं बोललं तरी होतं ना. 1 तारा या फिल्म मध्ये संतोष जुवेकर यांनी अभिनय केला. मग आतापर्यंतच्या सिनेमात त्यांनी काय केलं? आतापर्यंतच्या सिनेमात त्यांनी फक्त मजा केली आहे. मजा केली? हो. कशावरून? माझ्याकडे पुरावे आहेत. हे बघा, तुम्ही झेंडा सिनेमा केलात. झेंडा केला. मीडियाने तुम्हाला विचारलं झेंडा सिनेमात तुम्ही काय केलं, तर तुम्ही असं सांगितलं की मजा केली, मस्ती केली, खूप मजा आली. तुम्ही त्यानंतर रेगे केलात, तेव्हाही विचारलं काय केलं तुम्ही? मजा केली, मस्ती केली, खूप मजा आली. मग मला सांगा अभिनय कधी केला यांनी? तुमचं बरोबर आहे.
नो ऑब्जेक्शन, यू डिझर्व इट. इथे का नाही मजा केली? ते करू दिली नाही. सर होते म्हणून. हा मग झेंडा आणि मोर्यामध्ये पण नाही केली मजा. नाही, ते कुठे असे बाजूला गेले की मजा करायचो. काय मजा करायचं? सर जायचो इकडे तिकडे. हे सगळे विधान यांचं टाईप करा. अरे काय काय सॉरी सर, बटणं कशी वाचतात अशी? टाईप रायटर घ्यायला पैसे नव्हते ना, त्या हार्मोनियमचंच टाईप रायटर केलं, त्यामुळे ते वाचतात, असं ते वाजतंय. हे बाप की अदालत मध्ये संतोष जुळेकरवर पुढील आरोप आहे. संतोष जुळेकर, मला सांगा, कुठल्याही आयटम सॉन्ग मध्ये तुमचा अभिनय रिअलिस्टिक असतो, म्हणजे हे कुठे प्रशिक्षण घेतलंय की सवय आहे? ऑब्जेक्शन. माझे मित्र संतोष जुळेकर यांच्यावरती केलेला हा आरोप खोटा आहे. मुळात हे शिकावं लागत नाही, शिकून ते येत नाही, ते मुळात रक्तात असावं लागतं. अरे पक्षाला सांगावं लागतं का की पाण्यात पोहो? काय? माशाला सांगावं लागतं की उड बाबा आता उड? ते मुळात रक्तात लागतं. तर बाप की अदालत मध्ये संतोष जुळेकरवर पुढील आरोप आहे. तुमच्या सिनेमामध्ये अजून एक सुपरस्टार आहे. हो खरंय. सागर कारंडे. हो. खूप कॉम्प्लेक्स आहे तुम्हाला त्याचा? मला हो. त्याच्या रोमॅन्टिक इमेजचा तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? भीती वाटते. भीती वाटते. म्हणूनच तुम्ही या दोघींना त्याला दादा म्हण असं सांगितलं सेटवर. तो आला की त्याला दादा म्हणायचं असं तुम्ही सांगितलं, असा आरोप आहे. ऑब्जेक्शन. तू शांत नाही बसू शकत कधीच. माझा ऑब्जेक्शन आहे यावर. काय आहे? संतोष जुळेकर यांनी सांगितल्यामुळे तेजूने तुम्हाला दादा नाही म्हटलाय. तू खरं सांग, याने सांगितलं म्हणून दादा म्हणाले? खरं सांगतो. नाही ना? नाही. स्वतःच्या मनाने म्हणालीस ना तू दादा? हो हो, पण आता मी त्याला सागू अशी हाक. मोडलं त्यानं ते. अरे कोर्टाचं नुकसान करू नका रे. तुमच्या भावनेपोटी कोर्टाचं नुकसान नको करू रे. मॅटर मॅटर. तुमच्यावरचे सगळे आरोप बरी करण्यात आलेले आहे, पण तुम्हाला शिक्षा म्हणून या कोर्टापुढे डान्स आणि गाणं तुम्ही कोर्टापुढे सादर करावं, अशी कोर्टाची तुम्हाला शिक्षा आहे. आणि या सिनेमात आणखीन एक जे कलावंत आहेत, जे आमच्या चला हवा येऊ द्याचे सुद्धा भाग आहेत, त्यांना सुद्धा या मंचावरती आता मी येण्याची विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सागर कारंडे यांच्यासाठी. अरे अरे वाह, क्या बात है, क्या बात है.